नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय ढोक। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे वर्ग 10वा विषय इतिहास व राज्यशास्त्र, प्रकरण क्रमांक 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाचा पहिला भाग। विद्यार्थी मित्रांनो, माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की हे व्हिडिओ पाहिल्यानंतर माझं जे यूट्यूब चॅनल आहे, कृपा करून त्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांनी सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करेल ते सर्व व्हिडिओ तुम्हाला त्याच ठिकाणी बघायला मिळतील। एवढी पुनश्च एकदा तुम्हाला कळकळीची विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो। तर या ठिकाणी आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास भाग 1। आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला महत्त्वाचे 5 मुद्दे बघायचे आहेत। त्यामध्ये सर्वात पहिला आहे प्रसार माध्यमांची ओळख, म्हणजे हे प्रसार माध्यम काय असतात, यांची ओळख कशा पद्धतीची असते हे आपल्याला बघायचं आहे। दुसरा मुद्दा आहे प्रसार माध्यमांचा इतिहास। हे जे प्रसार माध्यम आहे या प्रसार माध्यमांचा इतिहास कशा पद्धतीचा आहे, म्हणजे फार पूर्वी काळापासून हे प्रसार माध्यम कशा पद्धतीने चालत आलेले आहेत आणि आज या परिस्थितीमध्ये आपल्याला ते कसे दिसत आहेत किंवा आज त्यांची परिस्थिती काय हे बघायचं आहे। प्रसार माध्यमांची आवश्यकता, आणि विद्यार्थी मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आहे की खरोखर प्रसार माध्यमांची आवश्यकता काय आहे। त्यानंतर चौथा मुद्दा आहे प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन, म्हणजे जी माहिती आपल्याला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मिळत असते त्याची आपण ती जी माहिती आहे त्या माहितीचं चिकित्सक आकलन करायला पाहिजे। आणि या सर्वांच्या बाबतीत संबंधित व्यावसायिक क्षेत्रे कोणची आहे, म्हणजे या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात या संदर्भातलं अध्ययन विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आज करणार आहोत। तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल पहिला मुद्दा प्रसार माध्यमांची ओळख। आता प्रसार माध्यम काय आहे, या प्रसार माध्यमांची ओळख आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो करून घ्यायची आहे। प्रसार माध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे असे 2 शब्द आहेत। एक आहे प्रसार, दुसरा आहे माध्यमे, असे 2 शब्द आहेत। आता प्रसार या शब्दाचा जर अर्थ पाहिला तर प्रसार हा शब्दाचा अर्थ आपल्याला सांगतो दूरवर पोहोचवणे, दूरवर पोहोचवणे। मग एखादी जी माहिती आहे ही माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो, म्हणजे माध्यम मीडियाच्या माध्यमातून, म्हणजे माध्यमातून एक माहितीचा प्रसार आपण एका ठिकाणावरून इतरत्र ठिकाणी करू शकतो। पूर्वीच्या काळी जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं तर अशा प्रकारच्या सोयी किंवा अशा प्रकारचे माध्यम त्या कालखंडामध्ये नव्हते। मग पूर्वीच्या काळी जो राजा असायचा, या राजाला एखादी बातमी जर संपूर्ण राज्यात पोहोचवायची असेल तर त्यासाठी त्याला कित्येक दिवस लागत असे, कारण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जर पाहिला आपण तर घोडा असायचा, म्हणजे अशा प्रकारचे साधनं त्या काळी होते, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपण लवकर पोहोचू शकत नव्हतो। आणि मग काय करत असे तर राजा ज्या गावात आपल्याला माहिती पोहोचवायची आहे त्या गावात, बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठवत नसेल पण आपल्याकडे सुद्धा ग्रामपंचायतमध्ये जेव्हा गावामधील ग्रामपंचायतमधली एक सूचना असायची, ती सूचना ग्रामपंचायतच्या चपराशी येऊन म्हणजे दवंडी पिटवत असे म्हणजे काय करत असे, ज्या ठिकाणी लोक बसलेले असायचे त्या ठिकाणी यायचा, त्या ठिकाणी घंटी वाजवायचा आणि मग सर्वांच्या कानावर घंटी गेली की सर्व लोक त्या ठिकाणी एकत्र व्हायचे आणि मग त्या ठिकाणी लोक एकत्र झाले की तो सूचना सांगायचा। अशाच पद्धतीनं त्या काळात सुद्धा राज्याला एक माहिती जर इतर भागात किंवा इतर राज्यात जर ती पोहोचवायची असेल तर त्यावेळी तो गावोगावी दवंडी पिटवत असे आणि या दवंडी पिटवण्याच्या माध्यमातून त्या प्रजेपर्यंत, त्या जनतेपर्यंत, त्या लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम त्या कालखंडामध्ये केलं जात असायचं। विद्यार्थी मित्रांनो, प्रसार माध्यमांचा इतिहास, हे जे प्रसार माध्यमे आहेत, प्रसार तुम्हाला एवढं कळलं असेल प्रसार माध्यम म्हणजे काय, म्हणजे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पहा वर्तमानपत्र आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, म्हणजे आता तर सोशल मीडिया खूपच डोकं वर काढतो आहे, कारण आज आपण आधुनिकतेकडे आलो आहे आणि या आधुनिक युगामध्ये प्रसाराची माध्यमं सुद्धा भरपूर प्रमाणात वाढलेली दिसतात। आता या प्रसार माध्यमांचा इतिहास कशा पद्धतीचा विद्यार्थी मित्रांनो, भारतात इंग्रजांचं आगमन झालं आणि मुद्रण कला सुरू झाली। मग मुद्रण कला सुरू झाली म्हणजे छपाई कारखाने, छापखाना, वर्तमानपत्र सुरू झाली आणि वर्तमानपत्र सुरू झाल्यानंतर
वर्तमानपत्रांमुळं एक बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली. आज बघा, आपण हे वर्तमानपत्र वाचतो, आपल्या घरी वर्तमानपत्र येतात, परंतु आल्यावरही सर्वच वाचतात असं नाही, परंतु त्या वर्तमानपत्रामध्ये संपूर्ण इत्थंभूत माहिती आलेली असते. ती जर आपण वाचली तर एका ठिकाणची माहिती ही सगळीकडे पोहोचवण्याकरिता वर्तमानपत्रांची खूप मोठी भूमिका आहे. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन आहे. म्हणजे वर्तमानपत्र काय करत असते तर माहिती आणि ज्ञानाचा प्रसार करणे, माहिती आणि ज्ञानाचा प्रसार करणे हे सर्वात महत्त्वाचं काम वर्तमानपत्र विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी करत असते. आपण जर पाहिलं तर आपल्या हे सर्व लक्षात येईल की वर्तमानपत्र एका ठिकाणावरून एका ठिकाणावरची माहिती दुसऱ्या ठिकाणी आणि एका ठिकाणचं ज्ञान हे दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य करत असते. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्रे मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. ही गोष्ट लक्षात घ्या. मुख्यतः बातम्या, अग्रलेख असतात, त्याच्यात जे संपादक असतात त्या पेपरचे, ते संपादक म्हणजे त्या पेपरचे प्रमुख असतात, त्याला आपण इंग्रजीमध्ये चीफ एडिटर म्हणतो, ते संपादक अग्रलेख लिहित असतात वर्तमानपत्रामध्ये. लोकांची मतं, लोकांचे पण मतं असतात, लोक काय म्हणत आहे, सरकारच्या बद्दल कुठल्या प्रकारच्या टीका करत आहे, या प्रकारचे पत्र हे लोक त्या वर्तमानपत्र कार्यालयाकडे पाठवतात आणि त्यांचं मत हे वर्तमानपत्रामध्ये छापून येते. मग त्यामध्ये जाहिराती असतात, कारण विद्यार्थी मित्रांनो त्यांना त्या पेपरचा संपूर्ण खर्च चालवण्यासाठी त्यांना जाहिरातींची मदत घ्यावी लागते. मग जाहिरातींमधून त्यांना पैसे मिळत असतात. रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेलं म्हणजे बघा, बातम्या असतात, अग्रलेख असतात, लोकांची मतं असतात, जाहिराती असतात, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेलं ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केलं जाणारं प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. लक्षात घ्या, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केलं जाणारं प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. तुम्हाला आठवत असेल की वर्तमानपत्र हे दररोज नियमित सकाळी आपल्या घरी येत असते, त्यामध्ये कुठलाही खंड नसतो. एक जर आपण थोडं हे जर सोडलं, कोविड-19 काही दिवस प्रिंटिंग प्रेस म्हणजे वर्तमानपत्रांच्या प्रिंटिंग प्रेस बंद असल्यामुळं त्या कालखंडामध्ये ते आले नाहीत, परंतु फार काळ त्याच्यावर बंदी ठेवता येत नाही, कारण ते प्रसारमाध्यम आहे आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांना हे शासन काय करत आहे, सरकार कशा पद्धतीचा कारभार चालवत आहे, या गोष्टीवर लक्ष ठेवण्याचं महत्त्वाचं काम हे वर्तमानपत्र करत असतात. वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचं काम करतात. चालू घडामोडींच्या नोंदींचा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. लक्षात घ्या, वर्तमानपत्रांमध्ये काय असते, स्थानिक बातमी असते. स्थानिक म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतो, जे माझं गाव असेल, ज्या गावामध्ये मी राहतो त्या गावाची बातमी असते, तालुक्याची बातमी असते, जिल्ह्याची बातमी असते, त्यानंतर आपल्या राज्याची बातमी असते, त्यानंतर इतर राज्यांमधली बातमी असते आणि जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचं महत्त्वाचं काम हे वर्तमानपत्र विद्यार्थी मित्रांनो करत असते. मग चालू घडामोडीच्या नोंदींचं वर्तमानपत्र म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज असं म्हटलंय. म्हणजे आजचा जर वर्तमान पेपर आपण जर राखून ठेवला आणि तो जर पुढील 50 वर्षांनी आपण बघितला तर आपल्याला तेव्हा हे कळेल की 50 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये काय झालं होतं. तर तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे आठवेल की 2020 मध्ये आपल्या देशात कोविड-19 या आजाराने थैमान घातलं होतं आणि हा एक ऐतिहासिक दस्तऐवज त्या ठिकाणी आपण राखून ठेवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्रांची पूर्व सुरुवात कशा पद्धतीची वर्तमानपत्रांची, हा प्रवास कसा झाला बघा. आता इजिप्तमध्ये जर आपण पाहिलं, इजिप्त या देशामध्ये, तर इसवी सन पूर्व काळात सरकारी जे आदेश असायचे ह्या आदेशाचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावत असे. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी बरीचशी मंडळी येऊन बसतात, गावातले मोठमोठे चौक असतात बघा, काही आपल्या गावातले ठिकाणं असतात का, त्या ठिकाणावर आपल्या गावातली बरीचशी मंडळी बसून असते. अशा सार्वजनिक ठिकाणी या पद्धतीचे कोरीव लेख इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व कालखंडामध्ये लावत असे. मग प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम म्हणजे सरकारचा जो आदेश आहे हा आदेश कागदावर लिहिला जात असे आणि तो इतर प्रांतांमध्ये वाटला जात असे, प्रांतोप्रांती त्याला वाटत असे. मग त्यावेळी जुलियस सीझर हा राजा असताना म्हणजे याच्या आधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना, याचा अर्थ आहे डेली ॲक्ट, त्याचाच मराठी अर्थ होतो रोजच्या घटना, नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असे. लोकांपर्यंत सरकारी निवेदन पोहोचवण्याचा
तो एक प्रभावी मार्ग त्यावेळी होता. तर विद्यार्थी मित्रांनो, 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असे. मग 7व्या शतकाला या 7व्या शतकामध्ये चीन आहे, या चीनमध्ये सरकारचे जे निवेदन असायचे, सरकारचे जे आदेश असायचे, हे सार्वजनिक ठिकाणी वाटल्या जात असे. इंग्लंडमध्ये जर आपण पाहिलं तर इंग्लंडमध्ये काय करायचे, लढायांचे किंवा महत्त्वाच्या घटनांचे पत्रकं अधूनमधून वाटत असे. म्हणजे नियमितपणे वाटल्या जात नसे, परंतु अधूनमधून ते वाटत असे. मग त्या कालखंडामध्ये काही प्रवासी होते, फिरस्ते म्हणतो आपण त्यांना, म्हणजे प्रवासी म्हणतो. एका देशातून दुसऱ्या देशात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणारे जे प्रवासी असतात, हे काय करत असे, हे धर्मशाळांमध्ये त्या ठिकाणी मुक्काम करत असे. मग त्या ठिकाणी जे स्थानिक लोक आहेत, या स्थानिक लोकांना हे प्रवासी किंवा हे फिरस्ते दूरवरच्या ज्या बातम्या आहेत ह्या रंगवून सांगत असे म्हणजे त्यांना आणखीन जोरकसपणे सांगण्याचा प्रयत्न करत असे. म्हणजे आता त्या सर्व घटना की सत्यच असतील असं नाही, कारण तो जर जोरकसपणे आणि रंगवून जर सांगत आहे तर त्यामध्ये त्या स्वतःजवळचंही थोडंफार सांगत असेल. आणि त्याचवेळी राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणच्या ताज्या बातम्या राजदरबारात पाठवत असे. म्हणजे राजाचे जे प्रतिनिधी असायचे, कारण राजा म्हटलं की राजाला आपला राज्यकारभार सुरळीत चालवण्यासाठी इतर सर्व माहिती पाहिजे असते, त्यांना बातम्या पाहिजे असते. आणि त्या कालखंडामध्ये राजांचे गुप्तहेर असायचे आणि हे गुप्तहेर राजाकरिता इत्थंभूत माहिती दरबारापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य करत असते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आहे बेंगॉल गॅझेट. भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र हे 29 जानेवारी 1780 रोजी आपल्या देशात सुरू झालं. आपल्या देशातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 या रोजी सुरू झालं. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावानं हे वृत्तपत्र ओळखलं जाते. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट. पण तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बेंगॉल गॅझेट एवढंच नाव लक्षात ठेवा. म्हणजे बेंगॉल गॅझेट आता हे कोणी काढलं होतं, कोणी सुरू केलं होतं, तर जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीनं हे म्हणजेच बेंगॉल गॅझेट नावाचं वर्तमानपत्र, इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं. आयरिश म्हणजे हे जेम्स ऑगस्टस हिकी हे आयर्लंडचे होते आणि त्यांनी आपल्या देशामध्ये 29 जानेवारी 1780 रोजी बेंगॉल गॅझेट या नावाचं इंग्रजी वृत्तपत्र आपल्या भारत देशामध्ये सुरू केलं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आहे दर्पण. 1832 मध्ये दर्पण हे मुंबई शहरात सुरू झालं. म्हणजे मुंबई प्रांतामध्ये, मुंबई भागामध्ये हे दर्पण वृत्तपत्र सुरू झालं. आणि या वृत्तपत्राचे संपादक होते बाळशास्त्री जांभेकर. दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. म्हणजे आपण जर दर्पणचे जर अंक पाहिले किंवा यांच्या जर आपण बातम्या बघितल्या तर या बातम्यांमधून आपल्या लक्षात येईल की राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आपल्याला यामधून दिसतो. आता या दर्पणमध्ये काय होतं, तर दर्पणमध्ये जर विद्यार्थी मित्रांनो पाहिलं तर कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी असायची. कंपनी सरकारचे जे 3 इलाखे होते, 3 मुख्य भाग होते. आता हे कोणते होते, तर यामधला होता मुंबई, तिकडे दक्षिणेमधला जर आपण पाहिला तर मद्रास आणि एक बंगाल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 3 प्रांत होते, मुंबई, मद्रास आणि बंगाल, या इलाख्यातील जमा खर्चाची यादी यामधून प्रसारित केली जात असे. मग या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचं भय आहे अशा प्रकारच्या बातम्या दर्पणमधून दिल्या जाऊ लागल्या. मग शहर साफ ठेवण्याकरिता मंडळींची नेमणूक, हिंदू विधवांचा पुनर्विवाह, म्हणजे हिंदू धर्मातल्या ज्या विधवा महिला होत्या या महिलांचा पुनर्विवाह होणं आवश्यक आहे अशा प्रकारच्या बातम्या या दर्पणमधून येऊ लागल्या. कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजा राम मोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी यावरून तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे बाळशास्त्री, यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रभाकर, हे जे वर्तमानपत्र आहे हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं. आता भाऊ महाजन यांनी सुरू केल्यानंतर त्यात फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती,
म्हणजे फ्रेंचमध्ये राज्यक्रांती घडून आली होती. त्या ठिकाणी राजेशाही राजवट होती. हा राजा अतिशय क्रूर असायचा, जनतेवर अन्याय अत्याचार करायचा आणि त्या संदर्भात ही फ्रेंचमध्ये क्रांती घडून आली. ती फ्रेंच राज्यक्रांती, या फ्रेंच राज्यक्रांतीचं जे बंड लोकांनी केलं होतं त्याचा संपूर्ण इतिहास प्रभाकर या वर्तमानपत्रामध्ये छापून येत असे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. आता यांनी शतपत्रे म्हणजे 100 पत्रे. आता वास्तविकता यांनी या वर्तमानपत्रामध्ये म्हणजे प्रभाकरमध्ये 108 पत्र त्यांनी लिहिली होती. त्या पत्रांचा संग्रह होता आणि ते त्यातून प्रसिद्ध केले. त्याला म्हटलेलं आहे शतपत्रे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसत असेल ज्ञानोदय. या पत्रात 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. म्हणजे ज्ञानोदय हे जे वृत्तपत्र होतं यामध्ये 1842 मध्ये आशिया खंडाचा नकाशा आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. मराठी वर्तमानपत्रात पहिलं चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो. म्हणजे मराठी वर्तमानपत्रात पहिलं जर चित्र कोण छापलं असेल तर ते ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये छापलं गेलं. याचा मान ज्ञानोदय या वर्तमानपत्राकडे जातो. विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचं यंत्र म्हणजे टेलिग्राफ. आता विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचं म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बातमी पोहोचवण्याचं यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदय या वृत्तपत्रांमधून आपल्याला मिळते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, वृत्तपत्र काय करत असते, ज्यावेळी ज्या गोष्टीचा शोध लागला किंवा जी तत्कालीन परिस्थिती आहे ही परिस्थिती त्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न हे वर्तमानपत्र करत असते. म्हणजे जेव्हा 1852 मध्ये टेलिग्राफचा शोध लागला आणि त्यानंतर म्हणजे 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदय या वृत्तपत्रामधून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मिळते. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली, त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये चाक्या म्हसोबा शीर्षकांतर्गत छापून आली. आता पहा, भारत देशामध्ये पहिली जेव्हा रेल्वे सुरू झाली तेव्हा ती बातमी जेव्हा वर्तमानपत्राला आली तर त्या बातमीचं शीर्षक काय होतं, चाक्या म्हसोबा. आता असं का बरं शीर्षक दिलं असं विद्यार्थी मित्रांनो, चाक्या म्हसोबा. म्हसोबा म्हणजे भारतीयांनी अशा प्रकारची म्हणजे अवाढव्य अशी रेल्वे बघितली नव्हती आणि त्यामुळे ते अवाढव्य दिसायला लागली, राक्षसासारखी दिसायला लागली. आणि मग राक्षस आहे परंतु कसा आहे, चाकं असलेला राक्षस आहे का जो चाकांनी चालतो सुद्धा. म्हणून या शीर्षकांतर्गत चाक्या म्हसोबा अशा प्रकारचं शीर्षक छापून भारतात प्रथम रेल्वे सुरू झाल्याची बातमी ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये छापून आली. 1857च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या होत्या. म्हणजे 1857चा जो उठाव झाला होता या उठावाच्या संदर्भातल्या बातम्या या ज्ञानोदय या वृत्तपत्रांमध्येच छापून आलेल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचं कार्य करणारं महत्त्वाचं माध्यम होतं. म्हणजे वर्तमानपत्र समाजाचं प्रबोधन करण्याचं म्हणजे समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं महत्त्वाचं माध्यम होतं. समाजापर्यंत प्रत्येक माहिती पोहोचवण्याचं महत्त्वाचं माध्यम जर काही असेल तर ते म्हणजे वर्तमानपत्र. कारण त्या कालखंडामध्ये आजच्यासारखी माध्यमं नव्हती, आजच्यासारखा मीडिया नव्हता. मग हे वर्तमानपत्र जेव्हा सुरू झाले तर या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून इत्थंभूत माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू लागली. मग सर्वसामान्य जनतेला त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून देशाच्या घडामोडी कळायला लागल्यात. कुठं काय सुरू आहे, कशा पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये आहे, या संपूर्ण माहिती, इत्थंभूत माहिती आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेला मिळू लागली. आता याचं उदाहरण जर पाहिलं तर इंदू प्रकाश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. इंदू प्रकाश नावाचं वृत्तपत्र होतं. या वृत्तपत्राने विधवांचा विवाह झाला पाहिजे या गोष्टीचा पुरस्कार त्यांनी केला. बहुजन समाजाचं मुखपत्र म्हणजे दीनबंधू. आता बहुजन जो समाज होता, जो मागासवर्गीय समाज होता, या मागासवर्गीय समाजाचं मुखपत्र होतं, त्याचं नाव होतं दीनबंधू. महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केलं आणि या पत्रातून आपणास बहुजनांची समकालीन परिस्थिती त्या ठिकाणी कळते. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केसरी आणि मराठा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजे आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी जेव्हा आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होतो, आपण जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होतो, म्हणजे आपण जेव्हा पारतंत्र्यात खितपत पडलेलो होतो त्या काळामध्ये भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासातील महत्त्वाचा जो टप्पा आहे तर तो टप्पा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला. 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक
यांनी हे पत्र सुरू केले. या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली आणि केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून काय झालं तर तत्कालीन सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीची आहे, राजकीय प्रश्न कशा पद्धतीचे आहेत, या प्रश्नांना वाचा फोडायचं काम केलं. म्हणजे हे प्रश्न, सामाजिक आणि राजकीय प्रश्न या वृत्तपत्रांमधून छापून येऊ लागले. देशस्थिती, देशाची स्थिती कशा पद्धतीची आहे आणि देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण, देशभाषेतील ग्रंथ म्हणजे आपल्या देशातील जी भाषा होती, ज्या भाषेत ते ग्रंथ लिहिलं त्या भाषेतील ग्रंथ त्यामध्ये छापण्याचं काम करत होते. विलायतेतील राजकारण म्हणजे इंग्लंडमधील राजकारण, या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केलं. 19व्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आता 21वं शतक, या 21व्या शतकामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं तर या ठिकाणी वर्तमानपत्र लोकशाहीचा चौथा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता यामध्ये जर विचार केला तर पहिला आधारस्तंभ विद्यार्थी मित्रांनो असतो तो म्हणजे लोकसभा किंवा विधिमंडळ, म्हणजे ज्या ठिकाणी आपलं सरकार चालवलं जाते. लोकसभेच्या माध्यमातून केंद्र सरकार चालवलं जाते, विधिमंडळाच्या माध्यमातून राज्य सरकार चालवलं जाते. म्हणजे पहिला आणि मुख्य आधारस्तंभ झाला लोकसभा किंवा विधिमंडळ. दुसरा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे न्यायपालिका. न्यायपालिकेच्या माध्यमातून खरोखर न्याय देण्याचं महत्त्वाचं कार्य बजावलं जाते. तिसरा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे तो म्हणजे प्रशासन. आणि चौथा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे माध्यम, म्हणजेच वर्तमानपत्र असल, न्यूज चॅनल्स असन. या माध्यमातून काय केलं जात असते तर या माध्यमातून सरकारवर लक्ष ठेवलं जात असते आणि सरकारची भूमिका काय आहे ही भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम हे माध्यम करत असतात, हे वृत्तपत्र करत असतात. आणि म्हणून लोकशाहीचा चौथा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून माध्यम यांना महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी प्राप्त झालं. नियतकालिके, ठराविक कालावधीत प्रकाशित होणारं मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिके होय. ठराविक कालावधीत, नियमित नाही परंतु ठरलेल्या कालावधीमध्ये प्रकाशित होणारं मुद्रित साहित्य म्हणजे छापून आलेलं साहित्य यांना नियतकालिक असे म्हणतात. नियतकालिक. आता या नियतकालिकांमध्ये बघा काय असते, साप्ताहिक असते, पाक्षिक असते, मासिक असते, द्वैमासिक असते, त्रैमासिक असते, यांचा समावेश होतो. आता बघा साप्ताहिक एका आठवड्याचं, आठवड्यातून एकदा येते साप्ताहिक, ते झालं नियतकालिक. पाक्षिक 15 दिवसातून एकदा येते ते झालं पाक्षिक. मासिक महिन्यातून एकदा येते ते झालं मासिक. द्वैमासिक 2 महिन्यातून एकदा येते ते झालं द्वैमासिक. त्रैमासिक 3 महिन्यातून एकदा येते ते झालं त्रैमासिक. आणि षाण्मासिक म्हणजे 6 महिन्यातून एकदा जे येते ते झालं षाण्मासिक. आणि वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा येते. विद्यार्थी मित्रांनो आपण कॉमिक्स वगैरे बघत असतो, लोकमतचे म्हणा, सकाळचे म्हणा, हे जे वृत्तपत्र आहेत यांचा दिवाळी अंक येत असतो, तो वार्षिक अंक असतो. आणि आपल्यामध्ये सुद्धा बघा आपल्या शाळांमध्ये जे असतात स्नेहसंमेलनं होतात तेव्हा आपण वार्षिक अंक आपल्या स्नेहसंमेलनाचा आपल्या शाळांमधून सुद्धा प्रसिद्ध करत असतो, ते झालं वार्षिक. अशा प्रकारे नियतकालिकांमध्ये साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षाण्मासिक आणि वार्षिक यांचा समावेश होतो. याखेरीज अनियतकालिक हा सुद्धा प्रकार रूढ आहे, परंतु या अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा किंवा म्हणजे प्रसिद्ध करण्याचा काळ काही निश्चित ठरलेला नसतो. ते केव्हाही येतात, म्हणजे त्यांच्यानुसार असतात, ते त्यांच्या मतानुसार असतात आणि जेव्हा त्यांनी ते छापलं तेव्हा ते आपल्याला पोहोचून देतात. विद्यार्थी मित्रांनो यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिलं मासिक दिग्दर्शन सुरू केलं. आता बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन नावाचं जे मासिक होतं ते मराठी भाषेतलं पहिलं मासिक या बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. याचबरोबर प्रगती हे जे साप्ताहिक आहे हे साप्ताहिक 1929 पासून सुरू झालं. हे साप्ताहिक सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. या साप्ताहिकाचे संपादक होते त्र्यंबक शंकर शेजवलकर. त्यांनी प्रगती या साप्ताहिकामधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केलेलं आपल्याला दिसून येते. आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निघत आहेत. म्हणजे आता जर आपण पाहिलं आधुनिक काळामध्ये भारताचा जो इतिहास आहे या भारताच्या इतिहासाच्या संदर्भात अनेक नियतकालिक निघत आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं उदाहरणादाखल मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका इत्यादी प्रकारचे साप्ताहिक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो
यानंतर आहे वेब पत्रकारिता. वेबसाईट म्हणतो आपण त्याला, वेबसाईट. कारण अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो. आता हे काय असतात, वेब पत्रकारिता काय असते? तुम्ही बघता आज इंटरनेटचं युग आहे आणि या इंटरनेटच्या युगामध्ये सर्व काही आपल्याला बसल्या बसल्या आपल्या घरीच मिळते आहे आणि त्यामध्ये हे वर्तमानपत्र सुद्धा मिळतात. परंतु कोणते वर्तमानपत्र मिळतात की ज्या वर्तमानपत्रांच्या वेबसाईट अवेलेबल आहेत किंवा ज्यांनी वेबसाईट क्रिएट केलेले आहेत त्यांचेच वर्तमानपत्र आपल्याला त्या वेबसाईटवर वाचायला मिळतात. आता यामध्ये जर आपल्याला लोकमत वाचायचं असेल, लोकमत आहे वेबसाईटला, म्हणजे इंटरनेटला आहे, सकाळ आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे वृत्तपत्र आहेत ही वृत्तपत्र मग आपण कुठेही जरी राहत असू तरी त्या ठिकाणी आपण इंटरनेटच्या माध्यमातून हे नियतकालिक वाचू शकतो. यालाच म्हणतात वेब पत्रकारिता. या वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश असतो. यामध्येही इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिला जातो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतोय की कोविड-19 वर्तमानपत्र बंद असल्यामुळे मग काय यायला लागलो, त्यांच्या PDF फाईली यायला लागल्या होत्या वर्तमानपत्रांच्या. आपल्या व्हॉट्सॲपला किंवा फेसबुकला पण त्या दिसत असायच्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जरी पेपर आपल्या घरापर्यंत येत नव्हता तरीही मात्र इंटरनेटच्या माध्यमातून आपण ते पेपर वाचू शकत होतो आणि ज्या पेपरच्या वेबसाईट आहेत इंटरनेटला तेच वर्तमानपत्र आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून वाचता येतात. आता या ठिकाणी जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर वेब पत्रकारितेमध्ये सर्वात पहिला पेपर 1992 मध्ये शिकागो ट्रिब्यून नावाचा पेपर या वेब पत्रकारितेमध्ये आला. भारतातील पहिलं वृत्तपत्र म्हणजे वेब पत्रकारितेमध्ये आलेलं त्या वृत्तपत्राचं नाव आहे द हिंदू आणि मराठीतील पहिलं वृत्तपत्र वेब पत्रकारितेमध्ये आलेलं आहे त्याचं नाव आहे केसरी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा प्रसारमाध्यमे आणि इतिहास या प्रकरणाचा पहिला भाग या ठिकाणी संपतो आहे आणि मला असं वाटते की ते तुम्हाला योग्य रीतीनं कळलं असेल, ते तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. मी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रजा घेतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रसारमाध्यमे आणि इतिहास भाग 2. तेव्हा आपण भेटूया. आता या ठिकाणी थांबतो, आपले धन्यवाद देतो आणि रजा घेतो.